हॅलो, वेलकम बॅक टू ब्लॉग 3. तर मी आले आहे कोकणात गणपतीसाठी. जर तुम्ही आधीचा पार्ट बघितला असेल तर तुम्हाला कळलंच असेल, पण जर नसेल बघितला तर नक्की बघा. तर आता दुपारचे जेवण आणि झोपेनंतर मी तयार झाले आहे बाहेर जायला. बोल आणि काहीतरी आपण रोयात हो. नक्कीच रोहातो, पण आता कुठे जातो? आता असंच राऊंड मारतो. आम्ही बाहेर पडलो होतो आत्याकडे जायला. आत्याकडे आणि आजूबाजूच्या गणपतीला भेटायला. पण मग आता आम्ही एक राऊंड मारून घरी जाणार आहोत. 8 वाजता घरातली आरती आहे. सकाळची तर आरती एनिवेज मिस झालेली आहे, पण मग आता आपण बघू संध्याकाळची आरती. सकाळची आरती मिस नाही झाली. मिस झाली म्हणजे रेकॉर्ड करायला मिस झाली. थोडे पार्ट रेकॉर्ड. हां तेच, पण खूप काही गडबड गोंधळ झाला सकाळी. आणि असू दे, आता आवाज पण नसेल एनिवेज. ब्लॉगर नूब आहे, समजून घ्या. आम्ही आत्ता घरी आलो आणि आरती ऑलरेडी चालू झाली आहे. तर आता अर्ध्यातून आरती अटेंड करणार आहे. आरती झालेली आहे. आता मी एकमेकांचे फोटोज काढतो आणि मग काय जेवणासाठी बोलवणं येऊपर्यंत आम्ही टाइमपास करू थोडा वेळ. लाईट नंतर काढू. काय बोलतेस? हिच्यावर मला दिसत नाही मी कशी दिसते. नाही छान नाही दिसत. कट प्लीज. आता परत कर. आता छान दिसते. ओके. तू कोणावर रागवली आहेस? माझ्यावर की हिच्यावर? तिच्यावर. पण का? मी काय केलं? मी तर किती छान वागले कारण सकाळपासून मला खूप एकतर झोप आली होती आणि रितिशाने पहिल्यांदा मला जबरदस्ती घेऊन गेली. मला डोळे उघडता येत नव्हते, तरी मला जबरदस्ती रितिशा, मी तिला म्हणते मला चक्कर येते, मला झोपू दे, पण ती मला घेऊन गेली. आणि गेली ते गेली, मी झोपले. ही बाई माझ्या कानात हा 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 करत होती. पण मी ओरडत होते की तिला झोपू दे. आणि तुझं माझं कसं ठरलंय की कुठेही जाऊ, एकत्र जाऊ, हो की नाही? अगं हो, पण आता काय डेड बॉडी घेऊन फिरशील? हो, मी घेऊन फिरेन तुझं डेड बॉडी. चालेल. पण हिच्याशी तू बोलू नकोस आता अर्धा तास. हो, कारण का तू अगं पण तुझा मोकळेपणा खूपच मोकळा आहे. खूपच जोरात आणि नुसतं कार मध्ये नाही, मी सांगते तुला, ती इकडे येऊन पण तू झोपलेलीस ना, तेच तेव्हा पण ती तिकडे हो 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 करत होती. तेच ना, तिला काय सेल्फिश होती खूपच. तुला आठवतं जेव्हा तू आमच्या इकडे राहायला आलेलीस, ती रात्री फॅन वगैरे बंद करायची. हे बघ, मी सांगते आता, खरं तर मी सांगते, थांब. अजिबात नाही, मी सगळे चांगलेच इंटेन्शन्स होते माझ्या आता मी सांगते. मला वाटत होतं ही बाई काय करायची मी सांगते. हिला माहित नाही, हिला सांगते. मी एका रूम मध्ये झोपलेली असायचे. 2 BHK फ्लॅट मध्ये, ज्या रूमचा यांचा आणि त्याचा काही एक संबंध नसायचा. मी पहाटे ऑफिसमधून येऊन झोपायचे, मला झोपून 6-7 वाजायचे. या बाईचा त्या रूम मध्ये याचा काही एक संबंध नसायचा, पण ही खास आतमध्ये येऊन फॅन बंद करून पडदे उडायला यायची, म्हणजे माझी झोप मोड होईल. हा बैन है, कंटेंट यूट्यूब ये अनपॉप्युलर ही अनपॉप्युलर मुलगी आहे, अनपॉप्युलर मराठी मुलगी. हिला पॉप्युलर करू नका, नाहीतर चॅनलचं नाव खराब होईल. हिला सबस्क्राइब करायची, सबस्क्राइब केलं असेल मला जर कोणी करत असेल तर हिला करा. म्हणजे मला करणारे लोक. वीडियो में तुम क्या डालते हो? लाइक शेयर सब्सक्राइब की जगह अनलाइक अनशेयर डोंट सब्सक्राइब. लेट मी बी अनपॉप्युलर.
हे सगळे बिग बॉस फॅन. गाणी केली आहेत त्यामुळे मला अजिबात आवडत हॅलो, वेलकम, नमस्कार, स्वागत करतोय प्रेरणाच्या नवीन व्लॉगवर, ज्याच्यामध्ये खूप सारी धमाल मस्ती असणारे, ड्रामा असणारे, फन असणारे आणि असणारे लटसट किरी. तू काय रेकॉर्ड करतेस? एवढं म्हणून मी माझं 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, तर आता अपडेट काय होतं, आता आपलं काय म्हणतात संध्याकाळची आरती झाली, जेवण झालं, सगळं झालं. जेवणामध्ये बिर्याणी होती, आम्ही जेवलो वगैरे आणि आता सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला आम्ही बाहेर आलो आहे. आता मला माहिती की म्हणजे मला काय रेकॉर्ड वगैरे करायला सगळ्या गोष्टी जमलेल्या नाही आणि मी खूप गोष्टी मिस केल्यात, पण जो मेन पार्ट आहे, मेन ज्याच्यासाठी एवढं लांबून आम्ही आलो आहे तो आत्ता आहे. आता किती वाजले? विजय आईस्क्रीम खाणं नाही, आईस्क्रीम नाही, जो की जागरण आहे. आता किती वाजले? 11. आता ते जी ग्रुप आहे तो ग्रुप, हा, ते येतील आणि आता जागरण आहे. तर आम्ही घरी जाणार आणि मग इथून पुढे आपण मग ते बघूया जागरण वगैरे. स्टे ट्यून. जागरणासाठी सगळे जमलेत आणि आता ही चालू आहे जागरणाची तयारी. आता तो भजनी मंडळाचा ग्रुप आलेलाच आहे, 1-2 मिनिटांमध्ये जागरण चालू होईल. घरातलं जागरण सोडून आम्ही कल्टी मारतो आणि रात्रीचे 2-दीड पावणे 2 वाजलेत. आता आम्ही चाललो फिरायला कोलाडला, काहीतरी चहा वगैरे प्यायला.
भी कभी गम था, अब तो हर पल तेरी याद सताती है, अब तो हर पल तेरी याद सताती है. अरे हे चालू व्हायचे का? हे चालू तो कर. डिस्को लावतोय डिस्को. ए तू थांब मी लावते ते बंद कर. लिरिक्स मला जातोय डिस्को लाईट फुकट तुमचा. चामडी चामडी चमकते उन्हात लका 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 चामडी चामडी चमकते उन्हात लका 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 चामडी चामडी चमकते उन्हात लका 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 चामडी चामडी चमकते उन्हात लका 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 चामडी चामडी चमकते उन्हात लका 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 ठाकी पण टाकून मिठी काढत चेहऱ्यावरचे पण चक्काचक हवासात वजनी बोलले ते नासात म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्काने जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलं मातीच्या रंगानं जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाचणार असतात आपल्या कामात नाही कधी काही शंका मध्ये दंगावर साक्षी राही जनता इकडे जायचं तिकडे आपलाच टंका तसे कारागीर लाटणीवर मारलेला यंदा तर घरी परत येताना वाटेत आम्हाला दिसला हा भला मोठा अजगर. खूपच मोठा होता. काही लोक थांबले होते. जर गाडीच्या लाईटमध्ये दिसला नाहीतर तो दिसलाही नसता. असो तर आम्ही फायनली परत घरी येतो. आम्हाला चहा किंवा काहीच मिळालेलं नाही आहे बाहेर. तर आम्ही परत जातो आहे. तांबडी चांबडीवरून एम्प्टीनेसवर आमचा हा प्रवास आजचा संपला. खूप मज्जा केली आणि आजचा दिवस पण इथेच संपलो. आम्ही घरी जाऊन झोपलो परत. आणि आता उद्याचा दिवस आहे, दुसरा दिवस गणपतीचा. तो आहे विसर्जनाचा दिवस. त्यामुळे उद्या पण तितकीच मज्जा असेल पूर्ण दिवस. त्यामुळे बघत राहा. थँक्यू. बाय.